2 वर्षापासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी रखडली. इचलकरंजी महापालिकेसमोर बेमुदत उपोषण. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सेवेतून गेल्या 2 वर्षात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीची रक्कम आणि शिल्लक हक्काच्या रजेचा पगार अद्याप न मिळाल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. थकीत देणी तातडीने अदा करावीत या मागणीसाठी सर्व कामगार युनियन कृती समितीच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. कृती समितीच्या माहितीनुसार सुमारे 185 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची 8 ते 9 कोटी रुपयांची देणी गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित आहेत. त्यामुळे अनेक कर्मचारी बँक व पतसंस्थांच्या कर्जाच्या हप्त्यासह वाढत्या व्याजाच्या ओझ्याखाली भरडले जात आहेत. यापूर्वी विविध कामगार संघटनांनी अनेक वेळा निवेदने देऊन तसेच प्रशासनाची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी केली होती. काही कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही उपोषण केले होते. त्यानंतर काही जणांची देणी अदा करण्यात आली. मात्र उर्वरित कर्मचाऱ्यांचे प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व कृती समितीचे अध्यक्ष के कांबळे, कार्याध्यक्ष शिवाजी जगताप, ज्येष्ठ कामगार नेते व सल्लागार प्राचार्य ए.बी. पाटील, सचिव हरिमाळी, पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष मुस्ताक मोमीन, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सचिव दर्याप्पा परेड, शंकर आगसर, जनरल कामगार संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने, खजिनदार सुनील वेलेकर आणि सल्लागार नौशाद जावळे करत आहेत. उपोषणात सुखदेव सोनीकर, सुवर्ण कानडे, सावित्री भंडारे, कल्पना कांबळे, मुस्ताक मोमीन, शिवाजी जोगळेकर, मंगल आवळे, कमल आवळे, पुंडलिक कुरणे आणि रेखा साठे हे 10 सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यांच्या आंदोलनाला विविध कामगार संघटना आणि सामाजिक स्तरातून पाठिंबा मिळत असून थकीत देणी तात्काळ अदा करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.